नमस्कार, मी प्रशांत कदम. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ॲड्रेस टू द नेशन पार पडतं आणि पुढच्या 25 मिनिटामध्ये अमेरिकी भांडवली बाजारामध्ये गुंतवणूकदारांचे तब्बल $550 बिलियन हे वाईप आऊट झालेले आहेत. केवळ अमेरिकाच नव्हे, भारतीय शेअर बाजारापर्यंत त्याचे हादरे बसलेले आहेत. 1300 अंकांपर्यंत सेन्सेक्स आत्ता या क्षणापर्यंत कोसळलेला आहे. संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं होतं की डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय बोलतायत आणि गेल्या काही दिवसातली त्यांची विधानं बघता ते युद्धाचा काहीतरी एक एक्झिट प्लॅन घेऊन येतील असं लोकांना वाटलेलं होतं. पण पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प हे किती कन्फ्युज्ड आहेत आणि या युद्धामध्ये नेमकं त्यांना हवंय काय हेच स्पष्ट झालेलं नाही आहे. कारण आजच्या त्यांच्या ॲड्रेस टू द नेशन नंतर संपूर्ण जगाची भीती जी आहे ती वाढलेली आहे. आणि अर्थात अमेरिकेमध्ये हे सगळं घडलेलं असलं तरी त्याचा परिणाम तुमच्या माझ्या जीवनावरती होणार आहे. आपण आपल्या आजूबाजूला बघतोय, आपल्याकडं प्रीमियम पेट्रोलचे दर वाढलेले आहेत. कमर्शियल गॅस सिलेंडर जो आहे त्याच्यामध्ये वाढ मोदी सरकारनं केलेली आहे. गॅस तुटवड्याची परिस्थिती जी आहे ती भीषण होण्याची शक्यता आहे. आणि जे लोक या सगळ्या समस्यांनी ग्रस्त आहेत त्या सगळ्यांसाठी महत्त्वाची घडामोड अमेरिकेतली ही म्हणावी लागेल. कारण आता पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये तरी हे युद्ध संपेल अशी काही चिन्ह दिसत नाही आहेत. कारण डोनाल्ड ट्रम्प एकीकडे डिप्लोमॅटिक लेवलला आपण चर्चा करतोय, या युद्धातनं आता आपण लवकरच माघार घेऊ अशी विधानं करत असताना दुसरीकडे पुन्हा इराणवरती आक्रमक हल्ल्यांची भाषासुद्धा करत आहेत. त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांना हवंय नेमकं काय, या युद्धामधलं त्यांचं उद्दिष्ट काय आहे याचीच क्लॅरिटी नाही आहे. आणि त्याचा सगळा परिणाम जो आहे तो जगाच्या इकॉनॉमीवरती अशा पद्धतीनं होताना आपल्याला दिसतोय. आजच्या भाषणामध्ये तर डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिशय ड्रॅमॅटिक एंट्री केली. व्हाईट हाऊसमधल्या क्रॉस हॉलमध्ये अगदी डबल डोअर मधून त्यांची एंट्री झाली ड्रॅमॅटिक पद्धतीनं. आणि या युद्धाच्या सुरुवातीनंतर 28 फेब्रुवारी नंतरचं त्यांचं हे पहिलं ॲड्रेस टू द नेशन होतं. त्यामुळं साहजिक आहे की त्यांना एक संधी होती. याच्याबद्दल अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीनं ते नागरिकांचा विश्वास गमावत चाललेले आहेत, युद्धविरोधी वातावरण वाढत चाललेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये अमेरिकन नागरिकांना विश्वासात घेऊन काहीतरी सांगण्याची जी संधी होती ती त्यांनी गमावलेली आहे. आणि केवळ अमेरिकाच नव्हे, या सगळ्याचा परिणाम जो आहे तो आपल्या म्हणजे भारताच्या सोबत इतर सगळ्या देशांवरती सुद्धा फार मोठा होणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, आपल्या आजूबाजूला आपण जे बघतोय, गॅसचा तुटवडा होत चाललेला आहे, प्रीमियम पेट्रोलचे दर वाढवण्यात आलेले आहेत, कमर्शियल सिलेंडरचे दर मोदी सरकारनं वाढवलेले आहेत. आणि या टंचाईनं जे लोक सध्या समस्याग्रस्त आहेत त्या सगळ्यांसाठी ही अतिशय चिंतेची बातमी म्हणावी लागेल की हे युद्ध सध्या तरी थांबण्याच्या दृष्टिक्षेपामध्ये दिसत नाही आहे. 2-3 आठवडे तरी अजून कदाचित हा सगळा तणाव जो आहे तो अजून वाढत राहील अशा पद्धतीची सगळी चिन्ह दिसत आहेत. आणि आजच्या या सगळ्या भाषणामध्ये तर डोनाल्ड ट्रम्प यांचं अजून महत्त्वाचं विधान होतं. इराणला त्यांनी अजून गंभीर धमकी दिलेली आहे की इराणला आम्ही अश्मयुगामध्ये नेऊन ठेवू. इराणचं पॉवर स्ट्रक्चर, इराणची तेलाची ताकद संपवून टाकू अशा पद्धतीची भाषा डोनाल्ड ट्रम्प करतायत. अर्थात ही धमकीची भाषा त्यांनी आत्ता पहिल्यांदा केलेली नाही आहे. याच्या आधीसुद्धा सातत्यानं ते अशाच पद्धतीची विधानं करत आलेले आहेत. पण पुन्हा एकदा आणि आज बघा, अमेरिकेमध्ये किंवा एकूण जगामध्ये जो एक रोष वाढत चाललेला आहे की इतके दिवस झाले आणि अमेरिकेला युद्ध का संपवता येत नाही आहे, तर त्याच्याबद्दलची एक त्यांनी टाईमलाईन वाचून दाखवली. त्यांनी पहिल्या युद्धापासूनच्या सगळ्या गोष्टी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्या. ते काय म्हणतात बघा, अमेरिकेची पहिल्या महायुद्धातली जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती 1 वर्ष 7 महिने 5 दिवस चाललेली होती. दुसऱ्या महायुद्धामध्ये 3 वर्ष 8 महिने 25 दिवस होती. कोरिया युद्धामध्ये 3 वर्ष चाललेली होती. व्हिएतनाम वॉर जे आहे ते तब्बल 19 वर्ष 5 महिने आणि 29 दिवस चाललेलं होतं. इराक युद्ध तर 8 वर्ष चाललेलं होतं. आणि आम्ही आत्ता फक्त 32 दिवसांच्या मिलिटरी ऑपरेशनमध्ये आहोत, हे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे. थोडक्यात हा जो काळ तुम्हाला जास्त वाटतोय तो आजवरच्या युद्धांच्या इतिहासामध्ये फारसा नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये
वी आर गोइंग टू हिट देम एक्स्ट्रीमली हार्ड. वी आर गोइंग टू ब्रिंग देम बॅक टू द स्टोन एजेस वेअर दे बिलॉंग. म्हणजे या संपूर्ण युद्धामध्ये इराणच्या सोबतचं हे आक्रमण का आवश्यक आहे हे सांगण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प करतायत. आणि आजसुद्धा इराणची राजवट कशी क्रूर आहे, त्यांनी कशा सगळ्या गोष्टी अमेरिकेसाठी धोक्याच्या केलेल्या होत्या, ज्या पद्धतीचे मिसाईल्स ते डेव्हलप करत होते ते बघता अमेरिकेला किती मोठा तोटा होता हे सांगायचा प्रयत्न केला. आणि हे सगळं आपण अमेरिकेच्या भावी पिढीसाठी करतोय हे कुठल्याही नेत्याप्रमाणे त्यांनी भविष्यातली भाषा करत सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पण या सगळ्यातून जो इफेक्ट दिसतोय, एकतर क्लॅरिटी नाही आहे, युद्धातून नेमकं बाहेर पडणार कसे, स्ट्रेट ऑफ होर्मुजच्या सामुद्रधुनीबद्दल अमेरिका आता बोलायलाच तयार नाही आहे. होर्मुजची सामुद्रधुनी ओपन करायची असेल तर ज्या देशांना याचा त्रास होतोय त्यांनी याच्यामध्ये पडावं आणि आपलं तेल घेऊन जावं, अशा पद्धतीची भाषा आता डोनाल्ड ट्रम्प करू लागलेले आहेत. म्हणजे हे ट्रम्प आणि नेत्यान्याहू यांनी युरोपियन राष्ट्रांना, नाटो राष्ट्रांना विचारामध्ये न घेता जे युद्ध सुरू केलं, त्या युद्धामध्ये आता या राष्ट्रांनी सुद्धा पडावं, अमेरिकेची साथ द्यावी, अशी अपेक्षा डोनाल्ड ट्रम्प करतायत, ज्याला बऱ्याच राष्ट्रांनी याच्यामध्ये सहमती जी आहे ती दिलेली नाही. आणि त्याच्यामुळं अमेरिकेचं हे सगळं फ्रस्ट्रेशन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता या सगळ्यानंतर एक दिसतंय की पुढच्या 2-3 आठवड्यामध्ये हे युद्ध आणखीन भीषण करू, इराणला स्टोन एजमध्ये नेऊ, अश्मयुगासारखी अवस्था करू, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत. पण याच्या आधीच्या त्यांच्या धमक्या जर बघितल्या तर या धमकीवरती तरी ते कायम राहत आहेत का हे आपल्याला बघावं लागेल. पण आज ज्यावेळी त्यांनी या सगळ्या युद्धाबद्दल संबोधित केलं तेव्हा ते काय नेमकं म्हणाले होते ते पण ऐका. American involvement in World War I lasted 1 year, 7 months, and 5 days. World War II lasted for 3 years, 8 months, and 25 days. The Korean War lasted for 3 years, 1 month, and 2 days. The Vietnam War lasted for 19 years, 5 months, and 29 days. Iraq went on for 8 years, 8 months, and 28 days. We are in this military operation, so powerful, so brilliant, against one of the most powerful countries for 32 days. And the country has been eviscerated. Go to the strait and just take it, protect it, use it for yourselves shortly. We're going to hit them extremely hard over the next 2 to 3 weeks. We're going to bring them back to the Stone Ages where they belong. आणि दुसरीकडे इराणचे जे सध्याचे राष्ट्रपती आहेत मसूद झेशकियान, त्यांनी अमेरिकन लोकांच्या नावानं एक जाहीर पत्र लिहिलेलं आहे. आणि त्या पत्रामधून त्यांनी थेटपणे हे स्पष्ट केलेलं आहे की इराण इज फायटिंग अगेन्स्ट द एप्स्टीन रिजिम होल्डिंग अस होस्टेज, नॉट द अमेरिकन पीपल. म्हणजे या संपूर्ण युद्धामध्ये इराण, आणि हे पत्र खरोखर वाचण्यासारखं आहे, तुम्हाला त्याच्यामधून इराणची भूमिका आणि इराणचा इतिहाससुद्धा कळेल. अगदी थोडक्यामध्ये 4 पानांचं हे पत्र आहे, मी तुम्हाला ते थोडक्यात वाचून दाखवतो. मसूद झेशकियान हे म्हणतायत, टू द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अँड टू ऑल दोज who amid a flood of distortions and manufactured narratives continue to seek the truth and aspire to a better life. Iran, by this very name, character and identity, is one of the oldest continuous civilization in human history. Despite its historical and geographical advantages at various times, Iran has never in its modern history chosen the path of aggression, expansion, colonialism और डॉमिनेशन. म्हणजे सुरुवातीलाच त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की आजवरच्या इतिहासामध्ये इराणनं कधीही स्वतःहून अशा पद्धतीनं आक्रमण केलेलं नाही आहे. आणि या सगळ्यामध्ये रिलेशन्स बिटवीन इराण अँड युनायटेड स्टेट्स वेअर नॉट ओरिजिनली होस्टाईल अँड अर्ली इंटरॅक्शन्स बिटवीन द इराणियन अँड अमेरिकन पीपल वेअर नॉट मार्ड विथ हॉस्टिलिटी. 1953 पासूनची उदाहरणं त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहेत. आणि त्याच्यानंतर मग शेवटी ते असं म्हणतायत की टुडे द वर्ल्ड स्टँड्स ॲट क्रॉस रोड्स, कंटिन्यूइंग अलॉंग द पाथ ऑफ कन्फ्रंटेशन इज मोर कॉस्टली अँड फर्टाईल दॅन एव्हर बिफोर. द चॉईस बिटवीन कन्फ्रंटेशन अँड एंगेजमेंट इज बोथ रिअल
and consequential, its outcome will shape the future for generations to come. All that remains of them are tarnished names in history, while Iran endures resilient, dignified and proud. म्हणजे एक प्रकारे या संपूर्ण युद्धामध्ये इराणची एक बाजू त्यांनी या पत्रातून स्पष्ट केलेली आहे. आता साहजिक आहे, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या ॲड्रेस टू द नेशनमधून एक्झिट प्लॅन युद्धाचा अजिबात दिसत नाही आहे. पुढचे 2-3 आठवडे हा ताण आणखीन वाढत जाणार आहे. त्यामुळं आपल्याकडं सगळ्या म्हणजे गॅस आणि इंधनाच्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्याच्याबद्दलचा हा ताण आणखीन कायम राहणार आहे हे स्पष्ट आहे. होर्मुझबद्दल आता अमेरिका नाव घ्यायला तयार नाही आहे. ती ओपन करणं ही आपली जबाबदारी आहे हे सुद्धा आता अमेरिका मानत नाही आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की ज्या क्षणी हा कॉन्फ्लिक्ट संपेल त्या क्षणी आपोआप होर्मुझची स्ट्रेट जी आहे ती ओपन होईल. पण तसं बरेचसे युद्ध अभ्यासक मानायला तयार नाही आहेत. त्यांचं म्हणणं आहे की उलट अशा स्थितीमध्ये होर्मुझ सोडणं म्हणजे इराणचं वर्चस्व तिथं प्रस्थापित होणं आणि त्या अर्थानं पुढचे 2-3 आठवडे म्हणजे खरं तर पुढचा महिनाच हा अतिशय कठीण आहे हेच या सगळ्या ॲड्रेस टू द नेशन मधून आपल्याला दिसतं आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.